आणि आता मुंबईतून एक महत्त्वाची अपडेट. मुंबईच्या दिंडोशी परिसरात आग लागलेली होती आणि यामध्ये 5 ते 6 तासानंतर ही आग आता आटोक्यात आली आहे. दरम्यान या आगीत 60 ते 70 दुकानं जळून खाक झालीत. त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या 25 ते 30 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालं. सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. आढावा घेतलाय प्रतिनिधीनं, पाहूया. दिंडोशीच्या खडकपाडा विभागात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये हे भीषण आग लागलेली होती आणि आपण जर माझ्या मागे बघितलं तर आता आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. L3चा कॉल जो आहे अग्निशमन दलाने दिला होता, त्यामुळे 30 ते 35 अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले होते आणि सुमारे 5 ते 6 तास या आगीशी झुंज देत अग्निशमन दलाने या आगीवर चारही बाजूने जे आहे ते नियंत्रण मिळवलेलं आहे. सध्या कूलिंग प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. आपण जर बघितलं तर या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. कोट्यावधीची लाकडं या ठिकाणी आहेत. ही जी लाकडं आहेत ती बाजूच्या असलेल्या फिल्म सिटीमध्ये, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे फर्निचर आहे ते फर्निचर मुंबईच्या विविध भागांमध्ये विक्रीसाठी जात असतं आणि हे फर्निचर मोठ्या प्रमाणात इथे असल्यामुळे ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात भडकलेली होती आणि साधारणतः 11-11:30 वाजताच्या दरम्यान लागलेली आग जी आहे तिला नियंत्रण मिळवण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 तास अग्निशमन दलाला जे आहे ती झुंज द्यावी लागलेली आहे. ही आग कशी लागली हे जरी अजूनही समोर आलेलं नसलं तरी या आगीमध्ये कोट्यावधीचं नुकसान मात्र झालेलं समोर आलेलं आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.